थंडी आली की आठवते कॅम्पिंग. पण शहराच्या जवळपास कुठे आले तसे स्पॉट जिथे कॅम्पिंग करू शकतो? व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. मी तुम्हाला दाखवते कॅम्पिंग कुठे करायची ते. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. कॅम्पिंगसाठी लागणारं सर्व सामान घेतलं आणि आम्ही निघालो. बदलापूर कर्जत रस्त्याने तासभर प्रवास करून आम्ही कर्जत जवळच्या हडप वडापावजवळ पोहोचलो. मग काय, वडापाव खाण्याचं शास्त्र आम्हाला मोडता नाही आलं. वाटेत जाताना तब्बल 5 रुपयांचे पेट्रोल भरून मोरबे धरणाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याला लागलो. जवळपास अर्धा तास जबरदस्त ऑफरोड करून आम्ही लोकेशनवर पोहोचलो. अंधारात समजलं नाही, पण पोहोचलो आम्ही एकदाचं कॅम्पसाईटवर. पोहोचून सर्वात आधी टेंट लावला. हवेत बराच गारवा होता म्हणून शेकोटी केली. घरापासून 1.25 तासाच्या अंतरावर होतो म्हणून जेवण घरूनच आणलं होतं. पटकन जेवून घेतलं आणि मग रंगला गप्पांचा फड. मस्त शेकोटीचा आनंद घेत आम्ही गप्पा मारल्या आणि झोपी गेलो. रात्रीच्या अंधारात आलो त्यामुळे जागेचा अंदाज आला नव्हता. पण जेव्हा टेंटमधून बाहेर आलो तेव्हा चारी बाजूला फक्त बघतच राहिलो. कसलं भारी दिसत होतं सगळं. मागे इर्शाळगडाचं टोक दिसत होतं. मोरबे धरणाच्या बॅकवॉटरला असणाऱ्या या सुंदर ठिकाणी आम्ही कॅम्पिंग केली. मस्त सूर्योदय पाहिला, आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेतला आणि सर्व आवरून घरचा रस्ता धरला. या सुंदर ठिकाणाहून आम्ही असंख्य आठवणी आणि आमचा कचरा घेऊन निघालो. परत जाताना पाहिलं तर या जागी येणारा रस्तासुद्धा खूप सुंदर होता. सुंदर निसर्गात एक रात्र घालवून आम्ही सकाळच्या निसर्गाचा आनंद घेऊन रिफ्रेश होऊन घरी परत आलो. भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.